मैं नरेश मस्के यहाँ ठाणा लोकसभा से शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, आरपीएफ युति से चुनाव लड़ने के लिए उम्मीदवार के तौर पे यहाँ खड़ा हूँ। माननीय नरेंद्र मोदी जी, अमित भाई शाह, इनके मार्गदर्शन में हमारे मुख्य नेता और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब, अजीत दादा, राज ठाकरे, रामदास जी आठवले साहब, उनके निर्देश पे ये लोकसभा का उम्मीदवार करके मुझे चुना गया है। आणि या सर्वांमध्ये या ठिकाणचे आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, गीताताई असतील, या ठिकाणी उपस्थित रवींद्र फाटक असतील, रवी राजजी आहेत, हेमंतजी आहेत, नरेंद्रभाई मेहता आहेत, किशोरजी आहेत, देवेंद्रजी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व राजीव भोईर आहेत, अरुण कदम आहे, मांजरेकर आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागामध्ये आज मी आलेलो आहे। फार कमी दिवस आहेत, कम दिनों में, कम गेंदों में मेरे को मैच जीतने का है। तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि शुभेच्छा या फार महत्त्वाच्या आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेले 4 टर्म नगरसेवक, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती आणि महापौर म्हणून मी काम केलेलं आहे। मीरा भाईंदर मध्ये मी पूर्वी जेव्हा नगरपालिका होता तेव्हा शिवसेनेचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आदेशानुसार निवडणुकांमध्ये मी हेमंतजींना या गोष्टी माहिती आहेत, या ठिकाणी मी यायचो। त्यानंतर दिघे साहेबांच्या निधनानंतर सुद्धा ज्यावेळी सीताराम भोईरांची जी निवडणूक दिघे साहेबांची जेव्हा होते त्यावेळी सीताराम भोईरांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यावेळी त्यांचा विजय झाला होता। ते शिवसेनेचा एक संघटक पदाधिकारी म्हणून सुद्धा या ठिकाणी मी असायचो। त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी, बऱ्याच जणांशी तसा कॉन्टॅक्टमध्ये असतो। नेहमी मुंबईमध्ये शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु जे काही मीरा भाईंदरचे जे प्रश्न आहेत, मीरा भाईंदरच्या ज्या समस्या आहेत, त्या जाणून घेऊन स्थानिक आमदार असतील, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, आमच्या महायुतीतील सर्व घटक पक्ष आहेत, त्यांच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून केंद्राच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत। मीरा भाईंदर महानगरपालिका म्हटलं, आमची ठाणे महापालिका म्हणा, नवी मुंबई महानगरपालिका, आर्थिक जे काही गणित असतं आणि कोविड नंतर महापालिकेचे आर्थिक परिस्थिती फारशी ढेपाळलेली आहे सर्वच महापालिकेची। परंतु केंद्राचा निधी आणून जरी आम्ही सत्तेवर असलो तरी सुद्धा केंद्राचा निधी जर अभ्यासपूर्ण जर आपण त्याचा अभ्यास केला आणि केंद्राच्या माध्यमातून जेवढा निधी आपण उपलब्ध करून देऊ तो फार महत्त्वाचा आहे। कारण काय होतंय, यापूर्वी सुद्धा काही खासदारांनी कामं केली, परंतु केंद्राचा निधी जो आणायला पाहिजे होता तो त्या प्रमाणात आणला नाही। महानगरपालिकेकडे पाठपुरावा करायचा, महानगरपालिकेचा निधी वापरायचा आणि मग त्याचं क्रेडिट घ्यायचं, अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत नाही आहे। खासदाराचं काम हा केंद्र शासनाचे जे काही रखडलेले जे काही विषय असतील, समस्या असतील, तर त्यांच्याकडे काही अडकलेले विषय असतील ते सोडवणे आणि जास्तीत जास्त केंद्राचा निधी आणणे। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आमच्या ठाणे महानगरपालिकेचा झालेला विकास तुम्ही पाहिला आहे। त्यामध्ये विविध योजना असतील, अमृत योजना असतील, अनेक योजना असतील, त्या आम्ही आणल्या आमदारांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि ठाणे शहराचा त्या पद्धतीत विकास झालेला आहे। तशाच पद्धतीने मीरा भाईंदर सुद्धा स्मार्ट सिटीमध्ये जर अंतर्भाव त्या ठिकाणी झाला, काही झोपडपट्ट्या आहेत रेल्वेच्या जागेत सरनाईक साहेब म्हणाले, त्याच्या परवानग्या घेणं, शेवटी रेल्वेला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो जर अभ्यास केला तर। जर त्या जर जमिनी मोकळ्या असतील तर रेल्वेचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं, परंतु अभ्यासपूर्ण रीतीने त्या जर मांडल्या रेल्वेकडे आणि रेल्वेच्या माध्यमातून ती जागा ताब्यात घेऊन मग महानगरपालिकाचे राज्य त्या माध्यमातून त्याचं सुनियोजन कसं होईल अशा पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेल।
आणि आपलं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आणि ते मागण्याकरता शेवटी कुणाला राजा बनवायचं आणि कुणाला भिकारी बनवायचं हे जर पाहिलं तर मीडियाच्या हातात आहे. मीडिया आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ, खरोखर चौथा स्तंभ आहे. उद्या मीडियाने मनात ठेवलं एखाद्याची वाजवायची तर तुम्ही 100% वाजवू शकता, पण तुमच्या हातात आहे. लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे. मला असं वाटतं की मी जरी नवीन असलो तरी सुद्धा मला तुम्ही सांभाळून घ्या, कारण एकेकाळी आयुष्याची सुरुवात मी मीडियाचा प्रतिनिधी म्हणून केलेली आहे. सामनामध्ये मी लिहायचो, या ठिकाणी सामनाची काही मंडळी होती, बऱ्याच जणांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्वतःचं एक साप्ताहिक होतं, ठाणे सत्तासारखं माझ्याकडे कॅम्पेन, असं मोठा ब्रँड माझ्याकडे होता. आणि अशा पद्धतीमध्ये आयुष्याची सुरुवात केलेली तुमच्यातलाच एक माणूस आहे. आपण मला आपला आशीर्वाद ठेवावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या मीरा भाईंदरसाठी या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करेल, एवढं मी आश्वासन या ठिकाणी तुम्हाला मी देतो. दुसरा असा विषय की सगळेच प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटशी, मला तर वाटतं मॅक्झिमम गोष्टी आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत. जर राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात आतापर्यंत हे विषय सुटले असते. सरनाईक साहेब असतील, गीता जैन असतील, हे कार्यक्षम आमदार आहेत. आपण जेव्हा मीरा भाईंदरमध्ये आज आपण फिरतोय, मीरा भाईंदर महानगरपालिकेची परिस्थिती एवढी नव्हती की एवढे सगळे सिमेंटचे रस्ते बनवू शकतात. केवळ प्रताप सरनाईक साहेब असतील, गीता बहीण असतील, यांनी मेहनत केल्यामुळे एवढा प्रचंड निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि मीरा भाईंदर खऱ्या अर्थाने विकसित होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी मी मीरा भाईंदरमध्ये येत होतो, डांबरी रस्ते होते, कशी परिस्थिती होती मला माहिती आहे. परंतु केवळ ह्या आमदारांमुळे शासनाचा निधी आणला म्हणून याचा विकास झालेला आहे. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. किती बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहेत की बाबा ते सगळे जवळजवळ मॅक्झिमम विषय केंद्राशी संबंधित आहे. शहर के विकास के लिए आप एक मिनट, शहर के विकास के लिए बहुत अच्छी संकल्पना लेके आए हैं. ठाणे लोकसभा का ऐसा इतिहास रहा है कि जो भी सांसद हुआ है वो नवी मुंबई या ठाणे का हुआ है. तो जो अपना शहर का एक लगाव रहता है वो देखने को नहीं मिला है. ठीक है, चुनाव के पहले सब लोग इस तरह करते रहे, तो आपसे क्या ऐसा उम्मीद किया जाए, ये मीरा भाईंदर उम्मीद करे कि अपना शहर देख के विकास करेंगे? ये देखो, उम्मीद तो रखना चाहिए. अगर मैं वो क्षेत्र से जाता हूँ, मैं लोकसभा का उम्मीदवार करके, लोकसभा का खासदार करके मैं जा रहा हूँ, तो मुझे मालूम होना चाहिए मैं लोकसभा के लिए खड़ा हूँ. तो मुझे मालूम है कि मैं ये 6 विधानसभा का सांसद हूँ, ये 6 विधानसभा का मैं प्रतिनिधित्व करता हूँ. तो वो विधानसभा का, वो शहर का जो कुछ प्रश्न है उससे तो मुझे लगाव रखना ही चाहिए. इसका एक जवाब मैं भी देता हूँ. पहली 2009 में जब भी प्रताप सरनाईक विधानसभा लड़ा था तभी लोग यही बोल रहे थे प्रताप सरनाईक का तो ठाना है क्षेत्र, मीरा भाईंदर में क्या करेगा. मगर आज कम से कम मीरा भाईंदर के तो लोग बोल रहे हैं कि ठाना में कम विकास हो रहा है, मीरा भाईंदर में ज्यादा कर रहे हैं प्रताप सरनाईक. विचारे अब खड़ा है, मैं किसी के ऊपर इंडिविजुअल नहीं कहना चाहती थी. राजन विचारो अब तो जो जीता है ना, तो ये लोग साथ में है ना, प्रताप सरनाईक रहेंगे, रविंद्र पाठक रहेंगे, नरेश मस्के रहेंगे और एकनाथ शिंदे साहब, गीता जैन रहेंगे या रवि व्यास जी रहेंगे, हेमंत जी रहेंगे. उनके बलबूते के ऊपर वो जीता है. राजन विचारे जो जीता है, हम लोगों ने देखो, हम लोगों ने उसका पर्ची बांटा है, हम लोगों ने उसका फ्लेक्स लगाया है, हम लोगों ने झंडा किया, उसका नियोजन करने का काम हम लोगों ने किया है. बस कैसा वो खुद के ऊपर नहीं जीता है. अभी जो उसके लिए काम कर, एकनाथ शिंदे साहब का जो सपोर्ट रहता था उसके ऊपर जीता है. आज उनके साथ एकनाथ शिंदे नहीं है, प्रताप सरनाईक नहीं है, रविंद्र पाठक नहीं है, नरेश मस्के नहीं है, गीताबेन जैन नहीं है. राजन विचारे हमारे कार्यकर्ताओं के मेहनत के ऊपर जीता है. उनके पास नरेंद्र मोदी जी भी नहीं और नरेंद्र मोदी जी भी नहीं है.